राज्याचं भाजपप्रणीत सरकार आणि केंद्रातलंही नरेंद्र मोदीचं भाजप सरकार हे जनतेच्या सगळ्या प्रश्नामध्ये नापास झालेले आहेत। एकही प्रश्न ते सोडवू शकले नाहीत, उलटे प्रश्न वाढवलेत आणि जनतेचा आक्रोश भाजपच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणून लोकभावना लक्षात घेता काँग्रेस पक्षाच्या वतीनं विशेष करून शेतकऱ्यांच्या अधिकाराची लढाई गेले 3 सातत्यानं मागचा अवकाळी पाऊस असेल, यावर्षी पावसाळी फसलमध्ये ज्या पद्धतीनं अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये कोरडा राहिला आणि त्याच्यानंतर काही भागात पाऊस पडला तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं। पण जे होतं नव्हतं ते आता चाललेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं। मग धान उत्पादक असेल, कापूस उत्पादक असेल, सोयाबीन उत्पादक असेल, द्राक्ष उत्पादक असेल, कांदा उत्पादक असेल, ऊस उत्पादक असेल, असे कुठलाही शेतकरी आज त्याला काहीच नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली। आणि शेतकऱ्यांच्या भावना घेऊन काँग्रेस पक्ष एक हल्लाबोल या सरकारवर करायचा काँग्रेसने निर्णय घेतला। त्याचप्रमाणे महागाईच्या बद्दल आणि बेरोजगारी हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। काल आपण पाहिलं, रोजगार मेळावा घेतला, अनेक लोकांना सांगितलं की इथं जायचं तिथं जायचं, 8,000 रुपये 9,000 रुपयाचा पगार भेटेल। तर ते काही तरुणांची थट्टा करायचं काम या निमित्तानं चाललेलं आहे। राज्यामध्ये शासकीय लाखो पदं खाली आहेत, मग शिक्षकात असेल, आरोग्य विभागात असेल, सगळ्या विभागात एमपीएससीच्या परीक्षेचा गोंधळ निर्माण करून ठेवलेला आहे। त्यांचे जे बगलबच्चे आहेत त्यांचे महापोर्टल काढून ठेवलेले आहेत आणि ऑनलाईन अर्जाच्या माध्यमातून तरुणांना लुटलं जाते आहे। आणि म्हणून बेरोजगारांच्या दृष्टिकोनातलं हा एक मोर्चा राहणार आहे, महागाईच्या विरोधातला हा मोर्चा राहणार आहे। नागपूर शहरातले अनेक प्रश्न आहेत, इथंच सरकार आहे, इथूनच सरकार देशाचं चालतंय असं लोक सांगतात। पण 23 सप्टेंबरला जो पाऊस पडला आणि त्याच्यामुळे नागपूरमध्ये जो हाहाकार माजला, अंबाझरी तलाव त्या काळात फुटला असता तर इथं अनेक लोकांचा जीव गेला असता। या सूचना देऊन सुद्धा त्या ठिकाणी त्याला कसा फुटेल याच्यावरची व्यवस्था इथले राज्यकर्ते करताना आपण पाहिलं। अजूनपर्यंत नागपूरकरांनाही ती मदत मिळाली नाही। नागपूरमध्ये सगळीकडे खोदकाम करून ठेवलेलं आहे, वाहतुकीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि सिमेंटच्या रस्त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार भाजप इथं करते आहे। असे अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबईतले अनेक प्रश्न आहेत आणि राज्यातल्या विविध भागातले प्रश्न घेऊन उद्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हल्लाबोल मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे। लाखो लोक त्याच्यामध्ये उपस्थित राहतील। कशा पद्धतीने हे नियोजन असणार आहे, कुठून मोर्चा सुरू होणार आहे आणि कोण कोण दिग्गज नेते, दिल्लीचे काही नेते यात सहभागी होणार अशी चर्चा? नाही, अजून आम्ही तसा रिपोर्ट आलेला नाही अजून, पण दीक्षाभूमीपासून या मोर्चाची सुरुवात होईल आणि हा मोर्चा विधान भवनाकडे जाईल। जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आरोप केलेला आहे की छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री हे कुठेतरी वाद पेटवण्याचं काम करत आहे। हे सरकार प्रायोजित महाराष्ट्रामध्ये आंदोलन चाललेलं आहे। हे काँग्रेसने पहिलेपासून भूमिका मांडलेली आहे। ओबीसी वर्सेस मराठा करून महाराष्ट्रातलं सामाजिक न्यायाची भूमिका जी शाहू फुले आंबेडकरांची होती, जी छत्रपती शिवाजी महाराजांची होती, ती सगळीची सगळी प्रतिमा विचार ते मलिन करण्याचं पाप हे भाजप मुद्दामून करते आहे। आणि परवा याच्यावर आता विधानसभेमध्ये चर्चा येणार आणि त्यावेळेस आम्ही या सरकारचे खऱ्या अर्थानं जे पाप केलेलं आहे त्या पापाचा पूर्ण पाडा विधानसभेमध्ये आम्ही मांडू आणि या सरकारलाच आता जनतेने तंबी द्यायची वेळ आलेली आहे। आपल्याला माहिती असेल की ओबीसी आणि मराठा हे समाज एकत्रित राहतात, अनेक भागात राहतात। आज जी काही अंतर यांनी वाढवलेलं आहे ते अंतर कधी आता कमी होईल की नाही होईल हा प्रश्न आता सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे समजा महाराष्ट्रात राज्य करत असतील तर या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या ते मावळे जे होते सगळे ते विविध जाती विविध धर्माचे होते, पण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारालाही मान्य करत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला
आपसामध्ये भांडून कलंकित करण्याचं काम बीजेपी करते आहे. आणि त्यामुळे जरांगे पाटील असेल, भुजबळ असेल, या कोणी काय बोलतात त्याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये एकतेचं प्रतीक कसं निर्माण करता येईल आणि ज्या लोकांना आरक्षण पाहिजे त्यांना त्याच्यासाठी संविधानिक पद्धती आहेत. त्या संविधानिक पद्धतीच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक हा सर्वे करून त्या समाजाला आपल्याला आरक्षणात आणता येतं. पण ज्या पद्धतीनं हा वाद पेटवण्याचं पाप जे केलेलं आहे, आणि आम्ही अनेकदा भूमिका मांडली, आमचे नेते राहुल गांधींजींनी भूमिका मांडली की जनगणना हाच याला एक पर्याय आहे. जातीनिहाय जनगणना झाली, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक याच्यामधला या प्रत्येक समाजाचा आढावा घेतला. कधी आपण पाहतो की मुसलमान म्हणतात आम्हाला मुस्लिम धर्माला आरक्षण पाहिजे. हे आपण धर्माला देत नाही, आपण जातीला देतो. आणि जेव्हा मुस्लिमातल्याही ज्या जाती आहेत, ज्या मागासलेल्या आहेत, त्यांना पण आरक्षण मिळेल. हिंदूमधल्या अनेक जाती आहेत त्या अजूनही आरक्षणाच्या प्रतीक्षित आहेत, त्यांना पण मिळेल. पण जातीला आरक्षण आपण देतो, धर्माला देत नाही. पण ज्या पद्धतीचा वाद या लोकांनी निर्माण करून ठेवलेला आहे तो इतका भयानक आहे की मी काल अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यात होतो. तिथं कोळी समाजाची लोक मिळाले आणि ही कोळी समाजाची लोक ऑलरेडी आदिवासी याच्यामध्ये येतात, त्यांना कास्ट सर्टिफिकेट दिली गेली होती असं त्यांचं म्हणणं आहे. आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात या कोळी समाजाला ऑलरेडी कास्ट सर्टिफिकेट ट्रायबलची मिळालेली आहे. आणि असे अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या भागामध्ये वेगळे प्रश्न आरक्षणाच्या नावाने निर्माण झालेले आहेत. आणि त्यानिमित्तानं सेन्सेसच हा राष्ट्रीय सेन्सेस हा महत्वाचा आहे. पण देशाचे प्रधानमंत्री सांगतात की आता शेतकरी जात झाली, महिला जात झाली, तरुण जात झाली आणि गरिबी जात झाली. म्हणजे ज्या जाती आपल्या देशामध्ये आहेत त्या जातीच्या आधारावर या मागास समाजाला पुढे आणलं जातं. आता यांनी शेतकऱ्याला जात समजून घेतलेली आहे, तरुणांना जात, महिलांना आणि गरिबीला जात समजली आहे. म्हणजे आरक्षण संपुष्टात आणायचा प्रयत्न बीजेपी जाणून बुजून करते आहे. कारण की आरएसएसचे प्रमुख मोहन भागवतजींनी अनेकदा त्याचा उल्लेख केलाय की आम्हाला देशात आरक्षण मुक्त भारत निर्माण करायचा आहे. असे वक्तव्य बिहारमध्ये, राजस्थानमध्ये याच्या पहिले त्यांनी केलेलं आहे. आरएसएसचाच अजेंडा आरक्षण मुक्ताचा बीजेपी राबवत आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. भाऊ, धनगर समाजाचं आंदोलन सुरू होतं, ते आक्रमक झालं. गोपीचंद पडळकरांवर चप्पल सुद्धा भिरकावण्यात आलेली आहे. कुठेतरी आता हे आंदोलनाला वेगळी दिशा मिळते. मी तुम्हाला सांगत आहे की महाराष्ट्र आपसामध्ये भांडवून या लोकांनी महाराष्ट्राची जी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र एक वैचारिक सामाजिक न्यायाची भूमिका या महाराष्ट्रात होती. भाजपनी ही वैचारिक सामाजिक न्यायाची भूमिका पूर्ण बिघडवलेली आहे. महाराष्ट्राची रोज प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं जात आहे. कुठं ठेवून ठेवला महाराष्ट्र अशी आता लोक बोलायला लागलेले आहेत. आणि म्हणून हे सगळे जॉब आम्ही या उद्यापासून जे विधानसभेचं अधिवेशन सुरू होईल तिथं विचारू. पडळकर म्हणाले की आरक्षण हा काही समाजकंटकांचा हेतू नाही आहे, तर त्यांना म्हणजे वाद निर्माण करायचा आहे, अशांतता पसरवायची आहे. तर सरकार त्यांचंच आहे. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस असतील, गडकरी असतील, महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मराठ्यांना आम्ही आरक्षण देतो, धनगरांना आरक्षण देतो, आम्हाला देशात सत्ता द्या, राज्यात सत्ता द्या. तर काय सत्ता देऊन महाराष्ट्रामधलं सामाजिक न्याय व्यवस्था बिघडवायचं काम बीजेपीने केलेलं आहे. आता पडळकर बीजेपीचे आमदार आहेत, तर समाजकंटक कोणाला ते म्हणत असतील तर ते भाजपलाच म्हणत असतील. त्याच्यामुळे जी काही परिस्थिती आज आहे केंद्रात आणि राज्यात, ती जी काही परिस्थिती बिघडवून ठेवलेली आहे, तर ती आता पडळकर बरोबर म्हणत असतील की बीजेपी हे समाजकंटक आहेत. रोहित पवार असे बोलले की एमआयएम पैसे घेऊन आपले उमेदवार निवडणुकीमध्ये उभे करतात, त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव होतो. प्रकाश आंबेडकरांनी आता खबरदारी घ्यायची गरज आहे, कारण की 2019च्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार महाविकास आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी उमेदवार दिल्यामुळे कुठेतरी पडले. तर रोहित पवारांच्या या मताबद्दल तुमचं काय मत आहे? बघा, मुस्लिम असतील की बौद्धिस्ट असतील, हे वैचारिक लोक आहेत. काही
प्रवाहात ते गेले असतील असं नाकारता येत नाही. त्यांचे निकालही त्या पद्धतीनं जातीवादी व्यवस्थेला निवडून आणण्यामध्ये फायद्याचे ठरले. पण आता जी काही परिस्थिती मी महाराष्ट्रात फिरत असताना पाहतो आहे, बौद्ध बांधव असतील या मुस्लिम बांधव असतील, त्यांना खरं कळलेलं आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातली ही जी काही जातीवादी व्यवस्थेने ज्या पद्धतीनं सामाजिक विभाजन आणि धार्मिक विभाजन करण्याचा जो प्रयत्न केला तो काही आता चालणार नाही. त्याच्यामुळे 10 वर्ष जे काही झालेलं आहे पाप विभाजनाच्या माध्यमातून या दोन्ही समाजाला आता कळलेलं आहे. त्याच्यामुळे मी कुठल्या व्यक्तिगत माणसाबद्दल मला चर्चा करून त्यांना मोठं करायचं नाही. एमआयएम ते बोलले की पैसे घेऊन उमेदवार उभे करतात आणि तुमच्या उमेदवारांचे मतं खातात. ते लोकांना कळलेलं आहे, मुस्लिम धर्मांनाही कळलेलं आहे आणि बौद्ध बांधवांनाही कळलेलं आहे. त्याच्यामुळे मला कुठल्या पक्षाबद्दल कुठल्या व्यक्तीबद्दल चर्चा करायची गरज नाही. पण जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका करत ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे. मला त्याच्याबद्दल हे सरकारच प्रायोजित आंदोलन आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा वाद निर्माण सरकार प्रायोजित आहे. त्याच्यामुळे मी उपमुख्यमंत्र्यावर बोलायचं की मुख्यमंत्र्याबद्दल बोलायचं नाही. आता परवा अधिवेशनामध्ये या सगळ्या चर्चा येणारच आहे. त्यामुळे आज सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर येणारच आहे. त्याच्यामुळे आम्ही याच्यावर आत्ता प्रतिक्रिया देण्यापेक्षा खूप सारखं सरकारच्याच तोंडून आपण ऐकू. आता आपण एक गोष्ट पाहिली की परवा देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत मदत द्यायला आम्ही सुरुवात केलेली आहे. पहिले 2 हेक्टरची होती, आता आम्ही 3 हेक्टर केली. मी काल अनेक भागात भाजपच्याच आमदारांच्या मतदारसंघात होतो. अनेक शेतकरी मला मिळाले. अजून मदत तर मिळालीच नाही. ते केवायसी करावं लागतं, त्या याच्यावर जावं लागतं, ते सेंटर ऑनलाईन करावं लागतं. तिथं ते त्यांची ते साईडच उघडत नाही. शेतकरी तिथंच बसलेले आहेत आणि अजूनपर्यंत कुठल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. इन्शुरन्स कंपनीला कसा फायदा होईल त्याच्यावर ते काम करतात. घोषणा खूप करतात ते लोक, पण घोषणेची अंमलबजावणी होत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये रोज 14 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात एव्हरेजमध्ये. त्यामुळे एवढं भयावह चित्र महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं हे चाललेलं आहे. सरकार घोषणा करतं आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप करतात, अंमलबजावणी करत नाही. म्हणून त्याच्यामुळे हे मीठ चोळण्याचं पाप होतं आणि शेतकरी हवालदिल झाला. शेतकऱ्याला वाटतं की आमचं कोणीच नाही. एकीकडे आसमानी संकट आणि एकीकडे हे बीजेपीचं सुलतानी संकट. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्याच्यामुळे ते काय बोलले काय नाही बोलले, पण वस्तुस्थितीला काय आहे हे वेगळं चित्र आहे. आणि म्हणून परवा विधानसभेमध्ये मीच सरकारला म्हणत होतो की बाबा कोणाला पैसे दिले तुम्ही तर सांगा. शेतकरी म्हणतात आम्हाला मिळाले नाही, हे म्हणतात की आम्ही कधी न एवढी भरीव मदत दिली. अशा पद्धतीचं एक खोटारडं सरकार महाराष्ट्रात कधी नव्हे हे आपण पाहतो आहे. त्यामुळे या सरकारचं वक्तव्य पांडुरंगाच्या दर्शनाला जातील तिथेही खोटं बोलतात, विधानसभेमध्ये धडधडून खोटं बोलतात. यांना आता खोटं बोलायची मशीन यांनी फिट केलेली आहे. आणि काही जास्त झालं तर मग ते गुजरातची वॉशिंग मशीन आहेच, त्याच्यामध्ये टाकलं की ते स्वच्छ होऊन जातात. असं अनेक लोक आहेत. आपण आता तोही विधानसभेत कायदा सुव्यवस्थेवर चर्चा येईल त्यावेळेस आम्ही बोलूच. पण आता आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं फडणवीसांनी जे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवारांना लिहिलं की आम्हाला नवाब मलिक आमच्या याच्यात आम्हाला राष्ट्रप्रेम पाहिले आहे. मग राष्ट्रप्रेम आहे तर त्याच्यापेक्षा मग प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची हे जॉईंट व्हेंचरमध्ये, कारण ती जागा जी आहे जिथं जे कन्स्ट्रक्शन झालेलं आहे सिजा हाऊसचं, ती जागा इक्बाल मिर्चीची होती. यांनी जॉईंट व्हेंचर करून ते त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. नवाब मलिकनी तर हसीना पारकर बरोबर जमीन विकली खरेदी केल्याचा त्यांच्याकडे व्यवहार आहे. पण हे तर मोठे गुन्हेगार आहेत. त्या आतंकवादी विचारसरणीच्या माणसाला दाऊदच्या मित्राबरोबर त्याचं जॉईंट व्हेंचर आहे. आणि एकीकडे हे प्रमाणपत्र द्यायला मागं पुढं पाहत नाही. हे सगळं कोणाला सर्टिफाईड करायचं की हा चांगला आहे तर यांनी दिलं प्रमाणपत्र की झालं. असं होत नाही. कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो आणि मग देशप्रेमाच्या गोष्टी करतात तर त्याच्यावरचं उत्तर त्यांना द्यावंच लागेल. पुन्हा एकदा मागासवर्गीय आयोगातील एका सदस्यांनी राजीनाम्याच्या तयारीत आहे. 3 लोकांनी अगोदरच राजीनामे दिलेले आहेत. कसं पाहता तुम्ही? एक दबाव तंत्राचं, कारण की आयोग म्हटलं की एक स्वायत्ता असते आणि त्या आयोगाला त्या पद्धतीनं सर्वेच्या आधारावरच ते निर्णय घ्यावे लागतात. पण सरकारचा दबाव त्यांच्यावर दिसतेय
आणि सरकारचा दबाव असल्यामुळे या पद्धतीचं मागासवर्गीय आयोगाचे सन्माननीय सदस्य राजीनामा देऊन त्या पापातून मुक्त होतात आहे असं चित्र आपण पाहतोय. हो, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद केली, त्यामुळे बाजारपेठा बंद पडलेल्या आहे. आता सहकार विभाग ऍक्शन मोडमध्ये येऊन त्यांचे परवाने रद्द करण्यात. शेतकऱ्यांना बर्बाद करायचं, निर्यात बंदी का केली? काय करत होती? मागच्या वेळेस कांदा निघाला त्यावेळेस 40% आयात टॅक्स वाढवून दिली. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, एक्सपोर्ट ड्युटी 40% लावून दिली. हे सांगायचं तात्पर्य असं आहे की ही जी काही शेतकरी विरोधी धोरण जो बीजेपीचा आहे त्याच्यातून स्पष्ट होत आहे. सहकारातल्या संस्थांवर कारवाई सरकार करू शकेल, पण जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांचा कांदा रस्त्यावर फेकला गेलेला आहे, कांदा सडलेला आहे, दूध रस्त्यावर फेकलं जाते महाराष्ट्रामध्ये, सगळीकडे जामच जाम आहे. महाराष्ट्र अशांत करून ठेवण्याचं काम या लोकांनी करून ठेवलेलं आहे, सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी. आणि म्हणून त्यांच्या हातात जे कॉपरेटिव्ह व्यवस्था आहे त्याच्यावर कारवाई करतील ना ते, पण जबरदस्ती काय करू शकणार? पण जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई हे सरकार करून देईल का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. पहिल्या आठवड्यामध्ये 2 दिवसाचं कामकाज झालं, तर या आठवड्यात 5 दिवसाचं कामकाज होईल. फक्त 7 दिवसाचं कामकाज होणार आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये. तुमची काय मागणी आहे, कशा प्रकारे? नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन 2 महिने चाललं पाहिजे, पण अलीकडच्या काळामध्ये ते कमीत कमी 1 महिना तरी चालवलं पाहिजे. विदर्भ आम्ही वेगळा करू असं सांगून सत्तेमध्ये आलेले गडकरी आणि फडणवीस, विदर्भ तर वेगळा केलाच नाही, पण सत्तेमध्ये राहून 5 वर्ष मुख्यमंत्री राहून सुद्धा विदर्भाला काहीच दिलं नाही असं परिस्थिती आपण पाहतो. ज्या नागपूर शहरामध्ये आपण राहतो त्या नागपूर शहरामध्ये स्वतंत्र या शहराच्या जनतेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही. सगळं पेंचमधून तर इकडून तिकडून ते पाणी आणावं लागतं. आज नागपूर शहरामध्ये 8-8 दिवस लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. म्हणजे आपण ही गोष्ट घेतली. हेच इलेक्ट्रिकच्या बद्दल बोलत होतं की आम्ही आमचं सरकार आलं तर 24 तास आम्ही शेतकऱ्यांना विद्युत पंपांना कनेक्शन देऊ. आता 8 तासही विद्युत देत नाही आणि शेतकऱ्यांच्या शेतीचे पंपांचे कनेक्शन कापून टाकते. आता तर ते रिचार्ज करायचे मीटर लावायला निघालेले आहेत. त्यामुळे गरिबाच्या घरी अंधारच ठेवायचा. उज्ज्वला गॅस देऊन त्यांनी त्यांच्या घरचं मातीचं राखेलचं तेल त्यांनी काढून टाकलं. त्यामुळे आता गरिबांना जगणं असह्य होईल अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भातली जनता ज्या दृष्टिकोनातून बघते आहे त्याला हे पूर्ण करतील की नाही मला विश्वास नाही. कारण की ज्या मिहानचं प्रेझेंटेशन गडकरींनी त्या काळामध्ये तिथं केलेलं होतं यशवंत स्टेडियममध्ये आणि सांगितलं की इथं कार्गो होईल, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला खूप भाव मिळेल, लाखो युवकांना रोजगार मिळेल. आता ते मिहान कुठं गेलं त्याचा पत्ता नाही, कार्गो कुठं गेला त्याचा पत्ता नाही. आणि ज्या जमिनी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त घेऊन मिहानच्या नावाने घेतल्या गेल्या होत्या ते यांच्या बगलबच्च्यांना, रामदेव बाबा असतील, अदानी असेल, अंबानी असेल, त्याला ह्या जमिनी खिरापत म्हणून वाटल्या जातोय. जनतेच्या पैशाची लूट या पद्धतीनं कधी नव्हे. आणि एक आम्ही आता चर्चा चालू होईल तर आम्हाला एक अजून मोठी गोष्ट हातात लागलेली आहे की यांच्या एक सहकार्याच्या खात्यामध्ये जवळपास 150 कोटी रुपये अदानीनं टाकले. या सरकारचे आणि नागपूरचेच मोठे नेते आहेत. ते कशाच्या आधारावर अदानीने त्याला 150 कोटी टाकलेत हाही प्रश्न आम्ही विचारणार आहोत. हे खूप सारे उलगडा आम्ही या अधिवेशनामध्ये करू. हे फक्त विदर्भाच्या नावाने, विदर्भाच्या विकासाच्या नावाने विदर्भाच्या जनतेला लुटणारं हे बीजेपी आहे हे याच्यातून आता स्पष्ट होतं. 150 कोटी त्यांच्या खात्यावर टाकले ते आमदार मंत्री काय नाही, ते बगलबच्चे आहेत. नेमके का भाजपचे पदाधिकारी असा आरोप आहे तुमचा नेमका की काय? बगलबच्चे आहे. बरं, अधिवेशन किती दिवस तुम्हाला म्हणजे 1 महिन्यामध्ये नेमकं आता 1 आठवड्यात चालेल ना? किती दिवसाची बघा, अधिवेशन नावापुरतं घेणं आणि जनतेच्या पैशाची कोट्यावधी रुपयाची लूट करणं हा वेगळा प्रश्न आहे. आपण पाहिलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये आम्ही सातत्यानं गेल्या 2 दिवस सरकारला धारेवर घेतोय, पण सरकार उत्तर काय देत आहे? सगळे खोटं सांगतोय. आणि तेव्हा जेव्हा सरकारचं एक खोटारडापणा जेव्हा पुढे येतं तर अधिवेशन
हे लोकांना देण्यासाठी ठरावं, नुसत्या घोषणेसाठी ठरवू नये, एवढीच आमची भूमिका आहे. कमीत कमी महिनाभर हे अधिवेशन चालावं. वो हिंदी में जानना चाहेंगे, कल आपका मोर्चा है, क्या कहेंगे इस पर? राज्य और केंद्र की सरकार की गलत नीति की वजह से किसानों को आत्महत्या करना पड़ रहा है. जो बेमौसम बारिश गिरी, वो लास्ट गए बार गिरी, उसका भी पैसा किसानों को नहीं मिला. इस साल बारिश में महाराष्ट्र में कई जगह सूखा है और कई जगह बाढ़ आई है, उसका भी किसान को मदद नहीं मिली. और अभी जो बेमौसम बारिश आई, उससे तो किसान पूरा बर्बाद हो चुका है. रोज महाराष्ट्र में 14 किसानों की एवरेज में आत्महत्या हो रही है. और ऐसे समय में भी किसान का इश्यू हो, महंगाई का इश्यू हो, बेरोजगारों का इश्यू हो, क्योंकि सबसे ज्यादा बेरोजगारी महाराष्ट्र में है. और ऐसे समय में यहां के उद्योग गुजरात को भेजना, यहां की सब व्यवस्था लुटाकर गुजरात को देना, और इसलिए महाराष्ट्र में जनता में ये सरकार के विरोध में, बीजेपी प्रणीत सरकार के विरोध में, केंद्र की बीजेपी सरकार के विरोध में लोगों में गुस्सा है. और कांग्रेस 11 तारीख को यानी कल लाखों लोगों के नेतृत्व में यहां पर हल्ला बोल विधानसभा पे करने वाली है और वो मोर्चे की तैयारी हमारी पूरी हो चुकी है. महाराष्ट्र में फिर से एक बार प्याज का आंदोलन शुरू हुआ है. आंदोलन शुरू होने के बाद कल देवेंद्र फडणवीस जी पीयूष गोयल से मिले निर्यात बंदी उठाने, कहीं ना कहीं क्रेडिट लेने की चिंता है. मुझे यही नहीं कह रहे कि यही लोग जब चुनाव आते हैं तो 2 इंजन की सरकार चाहिए. महाराष्ट्र में 3 और उधर की दिल्ली की 4 इंजन हो गए. ये लोगों को इस तरह गुमराह क्यों करते हैं? अब निर्यात बंदी तो कोई ऊपर से तो कोई भगवान ने नहीं किया, अयोध्या में बैठे हुए भगवान श्री राम ने तो नहीं किया, इन्हीं लोगों ने निर्यात बंदी लगाई. जब किसानों के प्याज जो पड़ा हुआ है और सबसे ज्यादा हिंदुस्तान में प्याज निर्माता अगर कोई राज्य हो तो महाराष्ट्र, उसका डायरेक्ट इफेक्ट महाराष्ट्र के आर्थिक व्यवस्था पे आता है और किसानों पे जाता है. महाराष्ट्र में बीजेपी प्रणीत सरकार होने के बाद, ठीक है कांग्रेस की सरकार रही तो हमारे से बदला लेने के लिए, तो बदला लेने में तो वो एक्सपर्ट ही है. दिल्ली में बैठी हुई सरकार, वो जीएसटी के पैसे नहीं देना, ग्रैंड डेवलपमेंट की देना नहीं, जो केंद्र सरकार के, जो राज्यों के अधिकार के पैसे रहते हैं. लेकिन अब राज्य में उनकी सरकार है, फिर ये निर्यात बंदी वो सरकार ने लगाने की क्या जरूरत है? क्या किसानों को 2 पैसे ज्यादा नहीं मिलना चाहिए? अब कल निर्यात बंदी उठा लिए तो वही इसने उठा दिया, इसने उठाया, तो कल पेपर और टीवी में वो दिखाएंगे जो नुकसान हुआ. क्योंकि प्याज ये कोई नाशीवंत चीज है, तो 2 दिन भी अगर वो बिकी नहीं तो वो सड़ना चालू हो जाता. तो क्या ये सड़ी चीजें भी खरीदेंगे? तो हमारा सवाल यह है कि ये नौटंकी करने की क्या जरूरत है? और इसलिए केंद्र में बैठी हुई सरकार वो अपने आप को किसान की सरकार बोलती है, तो फिर ये सरकार ने किसान विरोधी इस तरह के निर्णय लेने की क्या जरूरत है? ये सवाल का जवाब उन लोगों ने देना चाहिए. सह्याद्रीची उंची म्हणजे